हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आपला थर्ड लेसन चालू आहे ज्याचं नाव आहे इंडायसेस अँड क्यूब रूट. यामध्ये आपण ऑलरेडी 2 प्रॅक्टिसेस कव्हर केली आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघून घ्या आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. आता बघा, नेक्स्ट टॉपिक आहे आपला क्यूब अँड क्यूब रूट. तर ऑलरेडी आपण थोडे बहुत याच्याबद्दल बघितलं आहे. तर पहिले बघू आपण क्यूब. क्यूब म्हणजे काय? कोणत्या पण नंबरला 3दा त्याच नंबरने मल्टिप्लाय करणे. फॉर एक्झाम्पल आता इथे देऊन 5 टू द पॉवर 3 म्हणजे 5चा क्यूब काढायचा, म्हणजे 5ला 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. 5 इंटू 5 इंटू 5 3दा मल्टिप्लाय केलं. 5 इंटू 5 25, 25 इंटू 5 125 म्हणजे 5चा क्यूब काय झाला? 125, राईट. त्यानंतर असंच कोणत्या पण नंबरचा समजा आता 5च्या पॉवर किती राहिलं 4, तर 5ला किती टाइम आपण मल्टिप्लाय करणार? 4 टाइम्स. 6 राहिलं तर 6 टाइम्स. 7 राहिलं तर 7 टाइम. म्हणजे 5च्या पॉवर समजा 7 राहिलं तर किती टाइम मल्टिप्लाय करायचं? 7 टाइम. तसंच म्हणजे जेवढा पॉवर असेल तेवढ्यानंतर त्याला आपण मल्टिप्लाय करत जायचं. ओके. तर काही एक्झाम्पल्स घेतले आपण. बघा, 2चं घेतलंय. 2ला मग 2 इंटू 2 इंटू 2 2 इंटू 2 4 4 2 8. तर 2चा क्यूब काय झाला? 8. त्यानंतर इथे बघा -3 आहे. -3 तसं क्यूब कधी पण समजा निगेटिव्ह नंबर आला आणि निगेटिव्ह नंबरचा क्यूब नेहमी निगेटिव्ह राहतो. स्क्वेअर पॉझिटिव्ह राहतो. फॉर एक्झाम्पल -3चा स्क्वेअर आपण समजा काढतो म्हटलं, स्क्वेअर म्हटलं तर 2 टाइम्स म्हणजे -3 इंटू -3. पण मायनस मायनस काय होते? प्लस होते. मग 3 इंटू 3 नाही, तर याचा स्क्वेअर कशा आला? पॉझिटिव्ह मध्ये आला. पण क्यूब पॉझिटिव्ह येत नाही, तो निगेटिव्ह मध्ये येतो. कसं ते सांगतो बघा. आता हे बघा, -3 इंटू -3 इंटू -3. ओके. मायनस मायनस प्लस म्हणजे 3 इंटू 3 फक्त 9. 3 इंटू 3 9. 3 इंटू -3 एक निगेटिव्ह आहे तर -27. समजलं? तर कोणत्या पण नंबरचा क्यूब समजा निगेटिव्ह असेल, तो निगेटिव्ह नंबरचा क्यूब नेहमी निगेटिव्ह येतो, पण स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. हे लक्षात ठेवा. आता इथे बघा 2/3चा होल पॉवर क्यूब आहे. तुम्हाला लक्षात असेल आपण सुरुवातीला लॉ शिकलो होतो, इंडस्ट्रीचे फॉर्म्युले शिकलो होतो. त्यामध्ये कसा फॉर्म्युला होता? a/b चा पॉवर m असेल तर ते पॉवर आपण सेपरेट करतो, म्हणजे चा पॉवर m, राईट. त्याला असं लिहू शकतो आपण, हा मायनस सध्यासाठी विसरून जा, चा क्यूब आणि 3चा क्यूब, राईट. 2चा क्यूब आपण आत्ताच बघितला 8 आणि 3चा क्यूब किती येतो? 27. आणि जो आपण मायनस विसरलो होतो तो देऊन द्या, राईट. एवढं इझी काम आहे. म्हणजेच फक्त मल्टिप्लाय करायचं आहे आणि थोडं कॅल्क्युलेशन आपलं छान पाहिजे. ओके. त्यानंतर आहे क्यूब रूट. क्यूब रूट म्हणजे काय? त्याचं उलट. म्हणजेच आता आपण 5चा क्यूब काढला तर डायरेक्ट समजा आता आपल्याला 125 दिली असेल तर 125 हा कशाचा क्यूब रूट आहे ते सांगायचं आहे. ते कसं काढणार आपण? बाय फॅक्टरायझेशन मेथडने. आता छोटासा नंबर आहे म्हणून आपण काढू शकतो किंवा आपल्याला माहिती होऊन जाणार किंवा पार्ट असेल. पण समजा मोठी असेल तर आपण तुम्ही 6th 7th मध्ये LCM आणि HCFच्या वेळेस प्राईम फॅक्टरायझेशन मेथड बघितली असेल, जे आपण मोठ्या टेबल सारखं काढत होतो आणि डिवाइड करतो. सेम त्या याच्याने आपण तेव्हा स्क्वेअर काढले. आता आपल्याला क्यूब काढायचे, क्यूब रूट काढायचे. क्यूब रूट म्हणजे काय? परफेक्ट स्क्वेअर आहे 125, तर याचा स्क्वेअर रूट काय आहे? 5 आहे. आता आपण काढलं म्हणून, पण एकदा आणखी आपण रिव्हाइज करू प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. बघा 125ला 5 ने डिवाइड होते, ऑब्व्हियसली होते. 5 ने डिवाइड केलं तर 5 आणि हे 25. आणखी 5 ने होते 5, आणखी 5 ने होते 1, लास्टमध्ये 1 आला. तर स्क्वेअरमध्ये आपण काय करतो? तर 2 नंबरचा स्क्वेअर म्हणजे ग्रुप करतो, असं. आता इथे 3 ग्रुप म्हणजे असा एक 3 ग्रुप, म्हणजे याचं काय येणार? 5 आन्सर. म्हणजे हा स्क्वेअर रूट कोणाचा आहे? आपला क्यूब रूट कोणाचा आहे? 5चा क्यूब आहे. आणि 125चा क्यूब रूट म्हटलं काय? 5 आहे. आणखी दुसरा नंबर घेऊ शकतो आपण 64 आहे बघा. आपण 64चा क्यूब 64चा काढून बघू. बघा
याच्याशी रिलेटेड आहे, तर थोडं आपण वॉर्मअप करू. 64. आता 64ला 2ने डिवाइड होतो 3 2 2. आणखी 2ने 1 जा 6 जा. आणखी 2ने होतो 8. आणखी 2ने 4. आणखी 2 2 2 1. राईट. तर बघा आता इथे 3चे ग्रुप करा. 1 हे 3 हे 3. राईट. मग याचं आन्सर कसं लिहिणार? 2 × 2 म्हणजे 4. तर याचा 64चा क्यूब रूट काय मिळाला? 4. आणि समजा 4चा क्यूब म्हणजेच काय? 64. ठीक आहे. असं आणि तसं सिम्पल. चला, तर याच्याशी रिलेटेड आपला प्रॅक्टिस सेट आहे, आपण तो सॉल्व करू. अगदी इझी प्रॅक्टिस सेट आहे, छोटासाच आहे आणि काही एक्झाम्पल्स आहेत, आपण ते बघू. आता फक्त याच्यात थोडं म्हणजे पेशन्स पाहिजे आणि तुम्हाला फॅक्टर काढता आले पाहिजे. ओके. बाकी इझीच असणार आहे तो आपला प्रॅक्टिस सेट. तर प्रॅक्टिस सेट आपण आता सुरू करू. कुठे गेला आपला प्रॅक्टिस सेट? प्रॅक्टिस सेट कुठे गेला रे? हां, प्रॅक्टिस सेट 3.3. नाव देऊन छान. प्रॅक्टिस सेट 3.3. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय काढायचं आहे? फाइंड द रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. ठीक आहे. फाइंड द रूट ऑफ फॉलोइंग नंबर्स. ओके. नंबर्स येतो. तर बघा फर्स्ट काय आहे? 8000. 8000 आहे ना? ओके, चालेल. 8000 फर्स्ट काय? 8000. तर बघा अगदी इझी आपण सॉल्व करू. 8000. ओके. आपली मेथड कोणती? प्राईम फॅक्टोरिझेशन वाली. तर इकडे बघा 8000. 8000ला 2ने डिवाइड होणार. 2ने डिवाइड केल्यावर इथे किती येणार? मस्ती नाही करू. 4000. आणखी डिवाइड केलं 2ने तर 2000. आणखी डिवाइड केलं तर 1000. आणखी डिवाइड केलं तर 500. आणखी डिवाइड केलं तर 250. आणखी डिवाइड केलं तर 175. 175ला 2ने डिवाइड होत नाही तर 8 + 2 याला कितीने? 5ने होणार. 5 3 जा 7 जा. नाही रे, 35. काही चुकलं का इथे? किती? 50 तर 125 येते. 125 येते. 175 नाही येत. 125. त्यानंतर आणखी 5ने केलं तर 25 5 आणखी 5 5 1. राईट. आलं. आता काय करायचं? 3चे ग्रुप. हा एक ग्रुप, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप. म्हणजेच काय? 2 × 2 × 5. 2 2 जा 4. 4 5 जा 20. तर हा कशाचा क्यूब आहे? 20चा. कशाचा क्यूब आहे? 20चा. झालं. नेक्स्ट करू आपण आता. नेक्स्ट बघा. नेक्स्ट कोणता आहे? 729. 729. तर बघा आता 729ला कशाने डिवाइड होणार रे? 729 3ने होणार का? 7 9 9 18 होते. 3ने डिवाइड होते. तर 3 2 जा 4 जा आणि 3 जा 6. आणखी 3ने होते 6 3 8 जा 3 1 जा 81ला आणखी होते 3 2 जा 7 जा 3ने आणखी होते 9 जा 3 1. झालंय. करेक्ट. तर 3 ग्रुप. मग याचा आन्सर काय ना? 3 × 3 म्हणजेच 9. तर हा कोणाचा क्यूब आहे? 9चा क्यूब आहे. आपण स्क्वेअर रूट काढला ना प्राईम फॅक्टोरिझेशन मेथडनी, त्याचा लिहून. ओके. त्यानंतर बघा कशाचं आहे? 3 4
3 3 4 3. हे क्यूब लिहायची गरज नाही आहे बरं, मी फक्त असं सांगितलं. ठीक आहे, क्यूब लिहायची गरज नाही, डायरेक्ट 9 लिहा. ओके, नेक्स्ट बघा काय 3 4 3 3 4 3 3 4 3 डायरेक्ट बहुतेक 7चा आहे. 7चा आहे का? 3 4 3. ओके बघू. 3 4 3 3 4 याला 2नी नाही जात, 3नी जाणार का? 3 1 जा 3 3 2 जा नाही जात, 4नी पण नाही जाणार, 5नी नाही जात, 6 2नी 3नी नाही जाणार, 6नी पण नाही जात, 7नी करून पाहू. 7 1 जा 7 28, 7 3 जा 7 4 जा 28 28, 6 उरले 63 63, 7 9 जा 63, 7ला आणखी होते 7 7 जा 7 1 जा 7. बरोबर, 7चा निघाला. म्हणजे हा एक ग्रुप, म्हणजे डायरेक्ट 7 राईट. त्यानंतर काय -512. ओके, मायनस राहिला तर काही घाबरायची गोष्ट नाही. मायनस कितवा आहे? 4th -12. ओके बघा, अगदी इझी वेनी चाललं आपण, काही व्हायची गरज नाही. मायनस आहे ना, मायनसला सध्या साईडने ठेवून द्या, असं बिलकुल साईडने ठेवून द्या. 1 2 6 2 2नी जाते, 2 2 जा 5 जा आणखी 1 उरले 6 जा, आणखी 2नी जाते 1 जा 2 जा 8 जा, आणखी 2नी जाते 6 जा 4 जा, आणखी 2नी जाणार 3 जा 2 जा, आणखी 16, आणखी 8, आणखी 4, आणखी 2 आणि हे 2 आणि हे 1. राईट. आता ग्रुपिंग करा 3 3 ची, 1 2 आणि हे 3, म्हणजे 2 × 2 × 2 2 2 जा 4 4 2 जा 8. तर हा कशाचा क्यूब आहे? 8चा. राईट. त्यानंतर कोणता आहे? 2 7 4 4 2 7 4 4. नाही नाही नाही, थांबा थांबा थांबा, काहीतरी विसरलो का? हां, इथे मायनस आहे ना रे, ते मायनस आहे, तर -8चा क्यूब आहे तो. ठीक आहे, चला नेक्स्ट कोणता आहे? 2 7 4 4 काहीतरी आहे ना, 2 7 4 4 2 7 4 4. मायनस आहे की कसं आहे? मायनस घेणं सर आहे वाटते. चला, आत्तासारखाच मायनस विसरून जा काही वेळसाठी मायनस विसरले की समोरची प्रोसेस आपण करू. काय आहे? 2 7 4 4 2 2 1 जा 2, 2 3 जा 1 उरले 7 जा 2 जा, आणखी 2नी जाणार 2 6 जा 12 1 उरले 2 8 जा, आणखी 1 उरले 6 जा, त्यानंतर आणखी 2नी जाणार 3 जा 4 जा 3 जा, आणि 3 4 3 आत्ताच बघितलं आपण. 7 7 करू शकतो आपण. 7 4 9 7 7 आणि हे 7 1 आला. 3 4 3 आपण आत्ताच बघितलं 7चा क्यूब, तर ऑब्व्हियसली 7चे ग्रुप येणार होते. आता बघा, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप, मग काय 2 × 7 म्हणजेच 14. कोणते 14? मायनसवाले, आपण जे विसरलो होतं ते वापस आठवलं. -14. अगदी इझी आहे, जे आपण आतापर्यंत सॉल्व्ह केलं आहे. एवढं इझी वेनी चाललं. आत्ता पण तुम्हाला टीचिंग आवडत असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि तुमच्या सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा हा व्हिडिओ. तुमच्या क्लासमेट असो, तुमचे मित्र असो, तुमच्या घराजवळचे असो, त्यांना सर्वांना शेअर करा आपले व्हिडिओ, कारण की हे मला तुमच्यासाठीच आहे. आणि बघून राहिले तुम्ही, आपण एकदम इझिली आपण सॉल्व्ह करून राहिला. नेक्स्ट काय आहे? 3 2 काय 3 2 3 2 2
1.6 चॅलेंज दिलं रे, एवढं मोठं नंबर देऊ. चॅलेंज वगैरे काहीच नाही. आपल्याकडे मेथड आहे, आपल्याकडे डोका आहे. डोका आहे तर डोकाचा यूज करू आपण आता. 1768 2ने डिवाइड करू. 2 1 जा 2, 1 उरले, 6 जा नाही रे, 6 जा येईल ना. हां तर 3 जा 8 जा 4 जा 2, 8 जा 1 जा 9 जा 2 जा, त्यानंतर आणखी 4 जा 9 जा 6 जा नाही, काहीतरी चुकलं का. 0 0 9 इकडं करून बघू. 8 2 9 2 2 4 जा 8 1 9 0 1 9 9 जा 18 आणि 2 बरोबर आहे. 6 जा बरोबर आहे. चलो 2 जा आणखी 2 जा 0 4 जा आणि 8 जा ठीक आहे. त्यानंतर आणखी 2 जा 4 जा 2 5 जा 12 जा 2 हे खूप मोठं आहे रे. 2 जा 5 जा 6 जा 2 आणखी 1 जा 2 जा 8 जा 6 जा 4 जा 2 ने आणखी 3 2 2 आता इथे करतो. 2 32 वर इथे आली स्टेप. 16 2 8 आणखी 4 आणखी बापरे खूप मोठं आलं. 3 ग्रुप करा मग. आता एवढी मेहनत केलीच आहे तर 3 हा एक उरला ना. हेच एक स्टेप इथं लिहिली आहे मी ठीक आहे. एक स्टेप इथे लिहिली आहे तर हे 2 हा 1 ओके. हे 2 हा 1 ते किती ग्रुप बनले. 1 2 3 4 5 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 ठीक आहे. 2 टू जा 4 4 टू जा 8 8 टू जा 16 16 टू जा 32 32 नावर आहे. 4 4 टू जा 8 8 टू जा 1 2 3 4 5 ठीक आहे. तर 32चा आन्सर काय आला आपला 32. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. आणखी कोणते क्वेश्चन आहे का. नाही आहे. आता डायरेक्ट सिम्प्लिफायचे आहे ते आपण आता बघू ठीक आहे. मी रफ करतो थोडं कट करतो. तर आपला आता क्वेश्चन नंबर 2 आहे जे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. अगदी इझी क्वेश्चन आहे. दिसायला मोठा होऊ शकते पण सोपी आहे ओके. तर बघा 27. आता एक रूल लक्षात ठेवा. आपण जे आधी पण बघितलं होतं. समजा a/b चा पॉवर m असेल तर आपण असं डिस्ट्रीब्यूट करतो त्याला m आणि b ठीक आहे राईट. तर सेम आपण इथे बघू शकता तुम्ही रूट आहे √3 होल √. आहे. तर आता तुम्ही बघा मी असं लिहू शकतो याला 27 3 आणि 125 3 राईट. आणि याचा आता तुम्ही फॅक्टर्स काढा. आता याचे काय करायचे आपल्याला फॅक्टर्स काढायचे. मी असं लिहितो स्टेप्स तुम्ही खाली खाली लिहाल तुमच्या बुकाचे ठीक आहे. तर 27चे फॅक्टर पॉवर मला माहिती आहे 3 3 3 3 येते कारण की 27 म्हणजे 27चा क्यूब रूट 3 निघतो. 27 3 9 3 3 3 1 म्हणजे हे किती झाले 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 क्यूब रूट. मी क्यूब रूट नाही विचारलं त्याला आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहे. फक्त काय करायचे फॅक्टर्स काढायचे. काय काढायचे फॅक्टर्स. क्यूब रूट काढायचे एकदम 3 नाही आपल्याला फॅक्टर्स काढायचे. आता 27चे फॅक्टर्स बघा बरं. 27ला कसं करू शकतो आपण. सॉरी 27 काढले 125 120 म्हणजे 5 इंटू 5 इंटू 5 मला माहिती आहे पण तरी एकदा आपण रिव्हिजन करून घेऊ. कसं जेवढं वेळ आपण प्रॅक्टिस करणार तेवढं आपलं इझी होणार. 25 5 5 आणखी 5 1 आला राईट.
5 इंटू 5 इंटू 5. तर आता तुम्ही सांगा मला 3चा पॉवर क्यूब फॉर 3 क्यूब म्हणजे आपण 3 इंटू 3 इंटू 3 लिहितो, राईट. 3चा क्यूब म्हणजे काय, 3 इंटू 3 इंटू 3. तर 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजे 3चा क्यूब आपण लिहू शकतो ना. असं चाललं तर असं वापस येऊ शकतो ना. तर बघा तुम्ही असं लिहू शकतो, म्हणजे हे सेकंड स्टेप इकडे क्यूब 3चा क्यूब 3चा क्यूब सेम आपण 5च्या ह्याच्यात लिहू शकतो, क्यूब 5चा क्यूब, राईट. एक स्टेप झाली. आणखी तुम्हाला जर आठवत असेल क्यूब 3 म्हणजेच 3 1/3 होतो. हा क्यूब रूट आहे ना, 3चा पॉवर 1/3 होतं. तुम्ही जर आधीचे आपले लेक्चर बघितले असेल, आम्ही तेच शिकलो आहे. 4 असेल तर 3चा पॉवर 1/4, राईट. तुम्हाला आठवत असेल तर सेम इथेच बघा, तेच बघायचं, इथे तेच करायचं. इथे काय क्यूब रूट आहे 3, तर चा 1/3, राईट, डिवायडेड बाय 5चा क्यूबचा पॉवर 1/3, राईट. आणखी एक तुम्ही रूल तुम्हाला आठवत असेल, m/n असेल तर पॉवरचा काय होते, मल्टिप्लिकेशन होते. पॉवरचा पॉवर असेल तर काय होते, मल्टिप्लिकेशन होते. तर इथं बघून राहिले तुम्ही, पॉवरचा पॉवर असेल तर काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजे 3 इंटू 3चा पॉवर इंटू 1/3 डिवायडेड बाय 5 इंटू 1/3. 3 इंटू 1/3 म्हणजे 3चा पॉवर 3/3 म्हणजे होते 1, 5चा पॉवर 3/3 म्हणजे आपण असं लिहू शकतो, इकडेच लिहितो, ठीक आहे. याचं काम झालं ना. 3/3 होते म्हणजे 1 आणि 5चा पॉवर 1, म्हणजेच आखरी याच्यात आपण डायरेक्ट 3/5 लिहू शकतो. हे काय झालं आपलं फायनल आन्सर. इझीच आहे, फक्त प्रोसेस मोठी आहे. इझीच आहे, स्टेप बाय स्टेप गेलं तर बिलकुल इझी आहे. बरोबर हे लिहा, हे असं, नंतर असे जे एक 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 खाली तुम्ही करत जा, कारण की आपलं थोडा बोर्ड कसा असा आहे ना म्हणून, ठीक आहे. किंवा मी नेक्स्ट याच्यामध्ये ट्राय करतो असं लिहायचं. ओके चालेल. चलो नेक्स्ट करू. स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून टाका, ठीक आहे. 3/5. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, नेक्स्ट क्वेश्चन 1654. ओके 1654. अरे यार, बघा तोपर्यंत विचार करा बरं त्याच्यात आपण काय करू शकतो. कारण की 16 आणि 54 परफेक्ट क्यूब नाही आहे. 54 नाही आहे आणि 16 पण नाही आहे. 16 आणि 54 नाही आहे. हो, आता तुम्ही विचार करा थोडं. 16ला आपण आता हे डायरेक्ट आपण हे लिहितो 2 इंटू 8 आणि हो 2 इंटू 27 असं लिहू शकतो. 8 2 जा 16, 2 27 जा 54. आता बघा कट केला आपण, डिवाइडमध्ये आहे ना, तर कट करू शकतो आपण. तर आता 8 27 3 आलं बरोबर. फक्त या याच्यामध्ये फक्त हे एक स्टेप वाढली, बाकी तसंच्या तसंच आहे. चला आता 8 आपल्याला माहीत आहे, 2 इंटू 2 इंटू 2. नसेल माहिती आहे तुम्ही प्राईम फॅक्टरायझेशन मेथडनी काढू शकता फॅक्टर्स. नाही, याला आपण एक सेपरेट करून घेऊ, ठीक आहे. 8 आणि हे 27. ओके, सेपरेट केलं हा वाला फॉर्म्युला. त्यानंतर इकडे आता नेक्स्ट स्टेप इकडे घेतो. 8ला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू लिहू शकतो आपण.
2 इंटू 2 इंटू 2 आणि 27ला आपण 3 इंटू 3 इंटू 3 लिहू शकतो. 3 इंटू 3 लिहू शकतो कारण की आपण आत्ताच याआधी फॅक्टर्स बघितले होते. आता पार्ट पण व्हायला पाहिजे, पार्ट व्हायला नाही पाहिजे पण लक्षात राहायला पाहिजे कारण की आपण आता सॉल्व्ह करतो. सेम तेच क्यूब, 2चा क्यूब, थांबा छान जल्दी तो 2चा क्यूब खाली 3चा क्यूब. आत्ताच एक्सप्लेन केलं. 3चा क्यूब म्हटलं तर 3 इंटू 3 लिहू शकतो, तर आपण वापस पण लिहू शकतो, राईट. पॉवरचा आता रूट कसा आहे 1/3 म्हणजे 2⁻⁴ हे पण एक्सप्लेन केलं आहे. 3चा क्यूब 1/3, राईट. एवढी इझी फॉर्म्युला तोच आपला. पॉवरचा पॉवर लागला करणार मल्टिप्लिकेशन. इकडे थर्ड रो बनवतो मी, ठीक आहे. आता बरोबर थोडं व्यवस्थित लिहाल. नंतर 2चा पॉवर इंटू 1/3, 3चा पॉवर 3 इंटू 1/3. मल्टिप्लिकेशन राहिलं तर वरच्या वरचं मल्टिप्लिकेशन होऊन जाते, म्हणजेच 2 3/3 म्हणजे होते 1. तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता, हे सर्वांसाठी नाही आहे कारण की तुम्हाला जर समजलं असेल डायरेक्ट तर तुम्ही लिहू शकता, हे स्टेप लिहायची गरज नाही. 2चा पॉवर 1, 3चा पॉवर 1 म्हणजेच 2/3. एवढं इझी आहे. फक्त थोडं पेशन्स ठेवा, थोडं डोकं जागेवर ठेवा आणि सॉल्व करा, ठीक आहे. आता आपला लास्ट क्वेश्चन आहे. लास्ट क्वेश्चन काय रे, स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून घ्या, ठीक आहे. चला तर आता फायनल क्वेश्चन बघू आपण. आता काय आहे फायनल क्वेश्चन, तर काहीतरी पॉईंटमध्ये दिसून राहिला आहे मला. ओके चालेल. क्वेश्चन कुठे गेला आपला. चला क्वेश्चन नंबर 3. इफ क्यूब 7 2 9 म्हणजे 9 म्हणजे 7 2चा क्यूब रूट काय तो 9 येतो, त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे. तर आपल्याला देन अंडर रूट बापरे 0.00 किती 0 आहे 2 3 0729. अच्छा ओके ओके चॅलेंज करताय का मग, ठीक आहे. असं तर इथे काय कंडिशन दिली आहे, स्क्वेअर रूट 729चा स्क्वेअर काय दिला आहे 9. तर 0.00729चा स्क्वेअर रूट काय निघणार म्हणते. तर आता तुम्ही सांगा मला, आपण असं कन्वर्ट करू शकतो, बघितलं आपण 7/10 म्हणजे 0.7. तर 7 पॉईंटला आणखी गेलं तर किती 2 पॉईंट इकडे सरकणार म्हणजे 0.07. आणखी समजा केलं तर 1 2 3 तर 0.00 म्हणजे जेवढं 0 वाढतं तेवढा तो पॉईंट तिकडे तिकडे सरकत आहे, इकडे इकडे सरकून राहिला आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 2 9 डिवायडेड बाय मी 10 लाख लिहू शकतो का. 1 2 3 6 लिहू शकतो, ऑब्विसली लिहू शकतो कारण किती 0 आहे बघा 1 2 3 4 5 6. 1 0 होता तर 1 पॉईंट इकडे सरकला, 2 0 होता तर 2 इकडे सरकले, 3 होता तर इकडे. तर आपण वापस रिव्हर्स चाललोय. तर 1 2 3 4 म्हणजे 729 डिवायडेड बाय 1000 किती होते 10 लाख. ओके एवढं झालं. पण इथे एक गोष्ट आपण विसरलो, कोणती, स्क्वेअर रूट नाही दिला आपण इकडे. काय नाही दिला, स्क्वेअर रूट नाही दिला, राईट. स्क्वेअर रूट नाही दिला 3. ओके इझी. बाकी आपलं तेच आता तुम्ही बघून राहिलं ते जुन्या आपण जे या आधीचा क्वेश्चन बघितला तसेच आता कन्वर्ट. काय सेपरेट करून टाका 3729 डिवायडेड बाय 3 10 लाख 1 2 3 4 5
नाही रे झाले 6, ठीक आहे झाले 6. आता याचं मी फॅक्टर काढत बसणार नाही, कारण की आपल्याला इथं आयतं दिलं आहे, सेट म्हणजे रेडीमेड आपल्याला दिला आहे. 3 जर म्हणजे 7 to 9 म्हणजे काय होते 9, तर मी ते डायरेक्ट 9 लिहून टाकतो. लिहिलं लाईन. आता फक्त 10 लाखचे मला फॅक्टर्स काढावं लागेल, जे बहुत मोठं जाणार. चला पाहू ना, भेटतो का आपण. डर के आगे जीत है. चलो 10 लाख. तर मी 2 नी केलं तर खूप मोठी होणार असे मला वाटून राहिले, तर मी 5 नी करून पाहतो. 5 नी केलं तर 2 जा 1 2 3 4 5 1 2 3 4 5, ठीक आहे. आणखी 5 नी केलं तर 4 1 2 3 4, आणखी 5 नी केलं 8 1 2 3, आणखी 5 नी केलं तर 5 1 जा 5 3 6 जा 1 2 3. त्यानंतर आणखी समजा 4 नी केलं तर 5 नी केलं तर एकच येईल, ठीक आहे. 3 जा 2 जा आणि 0, आणखी 5 नी केलं तर 6 जा 4 जा, तर 5 नी नाही जातात 2 2 नी 2 32 2 16 2, तर इथं पाठच झाले असेल म्हणून तुम्हाला. 8 2 4 आणखी 2 2 2 1 झालं. पण बरोबर आहे का पहिले पाहू द्या. 3 3चे ग्रुप बसले म्हणजे बरोबर असेलच. 3 3 3, चलो इझी. किती ग्रुप बसले 1 2 3 4 5. 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 2 इंटू 2, ठीक आहे. क्यूब. 5 इंटू 5 25, 5 2 जा, आपण डायरेक्ट इकडे करून घेऊ. 5 इंटू 3 3चे ग्रुप केले आपण, म्हणजे 5 इथचा एक 5 इथचा एक 2 इथचा एक 2. 5 इकडे करतो. 5 इंटू 5 इंटू 2 इंटू 2. 5 5 जा 25, 25 2 जा 50, 52 जा 100. तर इथे डायरेक्ट 100 लिहितो मी. 0 पॉईंटमध्ये आहे, तर आपण याला पण पॉईंटमध्ये करून टाकतो. 2 0 आहे तर कोण 2 पॉईंट इकडे, म्हणजे 0.09. त्याचा स्क्वेअर रूट निघाला 0.9. 0.09, ठीक आहे. आणखी कोणते क्वेश्चन आहे का? नाही. ओके. तर मित्रांनो, हा लेसन इथेच संपतोय. थर्ड वाला लेसन इंडायसेस आणि क्यूब रूट होता, तो 3.3 आपण हा प्रॅक्टिस इथे कव्हर केला. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, कारण की सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला शेअर करायला पैसे लागत नाही, अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे, आणि व्हिडिओज पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर नक्की आपल्या चॅनलला हेल्प करा. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. न्यू लेसन सुरू, आपला 4th लेसन आता सुरू होणार आहे. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.